आणि काकड्याच्या अभंगामधलं एक पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती किंवा म्हणून येतो काकुलती. ठीक आहे महाराज, तुमचा जगाचा मालक आहे, श्रीमंत कळालाय आम्हाला, पण उदार आहे का? उदारतेचं जर वर्णन करायला गेलो तर उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे. उदारतेचं जर वर्णन करायला गेलो तर वाटूभर दूध मागितलं उपमान्यूने दुधाचा सागर दिलाय त्याला. दुसरं प्रमाण घ्या, सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेऊनी त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो याचे चरणी लक्ष लागो. सुदाम देवाने 3 मुठी पोहे दिले, दुधाचा सागर देऊन सोन्याची नगरी देऊन टाकली. मग महाराज, तुमचा जगाचा मालक श्रीमंत 1, तुमच्या जगाचा मालक उदार आहे 2, आणि स्वतंत्रतेचा जर विचार करायला गेलो तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात, गती पडता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू प्रैलस्थानम निधानम विचम म्या बोलविल्या विधू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणो हले जो जगाते चालिता. हे सर्व जे काही चाललंय तुझे या सत्तेने, वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझे आवळे चाले. हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते? शेवटचं प्रमाण घ्या, तो हा देवाचाही देव हो. बेस दे थोडा, बेस. बळिया माझा पंढरी रावो, बळिया माझा पंढरी रावो हो. बळिया माझा पंढरी राव, तो हा देवाचाही देव, बळिया माझा पंढरी राव. म्हणजे जगाचा मालक श्रीमंत 1, जगाचा मालक उदार आहे 2, आणि जगाचा मालक स्वतंत्र येतील. ठीक आहे महाराज, जगत गुरु तुकोबरायचा अधिकार काय आहे? पांडुरंग परमात्मा जरी देण्यासाठी योग्य असेल तर मागण्यासाठी अधिकार असावा लागतो महाराज. तुम्ही देवाचं कधी चिंतनच केलं नाही, कोणत्या यानं मागणार आहे देवाला? कसं शक्य आहे? शक्यच होत नाही. त्यासाठी तुम्हाला काहीतरी ओळख दाखवावं लागेल, काहीतरी तुम्हाला सांगावं लागेल, देवा मी तुझ्यासाठी काय केलं. निवृत्तीनाथ भाऊ, तुमची माझी ओळख नाही. छोटं उदाहरण सांगतो, तुम्ही मला कधी पाहिलं नाही, मी कधी तुम्हाला बघितलं नाही. तुम्ही कोणत्या गावाचे, तुमचं नाव काय मलाही माहित नाही, तुम्हालाही माझं नाव गाव माहित नाही. आणि मी या परिसरात कीर्तनाला आलो, डोंगराळ परिसर आहे. एका गाडीच्या दगडामुळे माझं गाडीचं चेंबर फुटलं, आणि चेंबर फुटल्यानंतर मी गॅरेजवाल्याला फोन केला, ओ गॅरेजवाले दादा, गाडीचं चेंबर फुटलंय हो माझ्या. गाडी मोठी असल्यामुळं गॅरेजवाल्याने 40,000 रुपये खर्च सांगितला. किती खर्च सांगितला? 40,000 रुपये. मग आता तुम्ही रस्त्याने जात असताना मी आवाज आला, ओ ओ दादा गाडी थांबवा. आणि तुमची माझी ओळख नाही, कधी पाहिलं नाही, कधी तुमचा माझा संबंध नाही. मी तुम्हाला म्हणला, हो मी बुलढाणा जिल्ह्याहून आलो, तुमच्या परिसरात कीर्तनाला आलो होतो, गाडीचं चेंबर फुटलंय, माझे पैसे घरीच राहून गेले, आणि 40,000 रुपये मेकॅनिकलनं खर्च सांगितला. खरं सांगा, फक्त खोटं नका बोलू. एका अनोळखी माणसाला, कधी न भेटलेल्या माणसाला एका टायमाला 40,000 रुपये देसाल का हो तुम्ही? नाही देऊ शकत, कोणीच नाही देऊ शकत महाराज. भिकाऱ्याला 10 रुपये टाकताना 10 वेळेस विचार करणारे भिकारी लोक आपण. आणि एका अनोळखी धोत्रावाल्याला 40,000 एकदम कसे देसाल? पण आता तुम्ही माझं कीर्तन ऐकलं निवृत्ती भाऊ, तुम्हाला माहिती आहे पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा जिल्ह्याचे, समाधान भाऊच्या जवळचे. याच्यानंतर मी कधी 2 महिन्याने या परिसरात आलो, माझी गाडी खराब झाली. तुम्ही रस्त्याने जात असताना मी आवाज दिला, ओ दादा गाडी खराब झाली माझी. मेकॅनिकलनं मला 50,000 रुपये खर्च सांगितला. तुम्ही क्षणाचाही विचार न करता खिशात हात घालसाल, 50,000 रुपये मला देसाल. आता काय झाली तुमची माझी? तुम्ही म्हणसाल ताण नाही, यांना पैसे नाही दिले तरी टेन्शन, 1-2 कीर्तनाच्या पण फुकट करून घेऊ आपण. आता तुमची माझी काय झाली? तशी देवाला ओळख द्या तुम्ही. जनाबाई देवाला सांगते, देवा परमार्थ करणं एवढं सोपं नाही रे पांडुरंगा. जनी मनी देवा झाले मी येशवा, झाले मी येशवा. जनी मनी देवा झाले मी येशवा, झाले मी येशवा. रिघाले केशवा घर तुझे, पंढरीच्या पेठे मांडियेला पाल, मांडियेला पाल. पंढरीच्या पेठे मांडियेला पाल, मांडियेला पाल. हे देवा
तुझा परमार्थ करणं एवढं सोपं आहे का रे? लोक काय नाही म्हणत आम्हाला. पंढरीच्या पेठे मांडियेला पाल, मनगटावरी तेल घाला कोणी, मनगटावरी तेल घाला कोणी. जगद्गुरु तुकोबराला सांगतात, ए देवा, देतो म्हणजे काही उपकार करतो. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजनी हे ढवळीले जगत चुकविला लाग कळी काळाचा देवा. गावची पाटीलकी गेली तरी तुझा परमार्थ नाही सोडला मी. गावची शावकारकी गेली तरी तुझा परमार्थ नाही सोडला मी. अरे देवा, गावातला मान गेला, पाटीलकी गेली, शावकारकी गेली तरी तुझी वारी नाही बंद पडू दिली. याच्या पुढे जाऊन ऐक. अरे देवा, माझी बायको अन्ना न करता मिली तरी तुझा परमार्थ नाही सोडला मी. मग एवढं तुझं चिंतन केलं, मग तू दान देतो म्हणजे काही उपकार थोडे करतो महाराज. तुकोबराच्या वंशामध्ये जन्माला आले त्या वंशाचे पूर्वज विश्वंभर बाबा आहे. विश्वंभर बाबापासून तर बोलोबापर्यंत म्हणजे तुकोबराच्या वडिलापर्यंत नित्य पंढरपूरची वारकरीची परंपरा आहे. मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूरहून घरी आल्यानंतर आपल्या बायकोला सांगायचे, ए कनकाई, ए कनकाई, अगं ऐकलंस का? आतून आवाज यायचा, जी. काय ते पंढरपूरचं वातावरण होतं ग, काय ते महाराज लोक, काय तो पकवाज, आणि काय ती माईक सिस्टीम, काय ते फुगड्यान, काय ते वातावरण. असं वाटत होतं पंढरपूर सोडून घरी येऊच नाही. आणि हे सगळं ऐकल्यानंतर कनकाई साहेबाच्या डोळ्याला धारा लागायच्या. कनकाई साहेब म्हणायच्या, मालक, एकदा तरी मला पंढरपूरला घेऊन चला ना. माझा एक प्रश्न आहे जाणकार मंडळीला. विश्वंभर बाबापासून तर बोलोबापर्यंत नित्य पंढरपूरचे वारकरी होते, मग कनकाई आई साहेबाला पंढरपूरला का नेत नव्हते? याचं कारण असं आहे, महिलांसारखं भाविक, महिलांसारखं धार्मिक या जगात दुसरं कोणीच नाहीये. आज जरी तर आपण वजाबाकी केली तर महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे, बरोबर आहे का नाही? मग महिलांसारखं धार्मिक, महिलांसारखं भाविक जगामध्ये कोणीच नाहीये. पण शास्त्रानं महिलांच्या ठिकाणी एक दोष सांगितलेला आहे, त्या कोणत्याही देवाला काही ना काही मागितल्याशिवाय राहत नाही. बोलोबाने विचार केला, हिला जर पंढरपूरला घेऊन गेलो आणि जर माझ्या पांडुरंगाला काही मागितलं तर माझ्या वंशाला बट्टा लागल्याशिवाय राहणार नाही. मालक, हो मालक, तुमच्या गळ्याची शपथ घेते, खरंच काही मागत नाही. काय कमी केलं तुमच्या पांडुरंगाने? मला 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सर्व काही आहे. फक्त एवढंच ना मालक, माझ्या पोटी संतान नाही. बोलोबा म्हणले, हीच गोष्ट तू पांडुरंगाला मागशील म्हणून तुला पंढरपूरला नेत नाही. आता हो नाही करता नेण्यासाठी तयार झालं महाराज. जगातला कितीही मोठा माणूस असू द्या, त्याला बायकोचं ऐकावंच लागतं, गुरुजी हा नेम आहे. मग संगीत विशारद असू द्या, का मृदंग अलंकार असू द्या, ऐकणारे असू द्या, आवाजाचा जादूगार असू द्या, तिथं कोणाचंच काही चालत नाही. ऐकणारे असू द्या, ऐकणारे सोडून द्या, ऐक कोणी असू द्या, मला ते ठरलेलं आहे, बरोबर आहे का नाही? हो नाही करता पंढरपूरला नेण्यासाठी तयार झाले. पण ताकीद केलं, कनकाई, ए कनकाई जी, काही मागू नको, पांडुरंगाची शपथ घेते, मला तुमची शपथ घेते, काही मागत नाही. मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले आणि चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर बोलोबा म्हणतात, ए कनकाई, पांडुरंगाला काही मागू नको. बरं, रागच आला होता नवऱ्याचा, काय घरापासून तुम्हाला लावलं, काही मागू नको, काही मागू नको, काही मागू नको. काय कमी केलं तुमच्या देवाने? मला 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही. फक्त एवढंच ना माझ्या पोटी संतांनी, हो फक्त एवढीच गोष्ट देवाला मागू नको. ठरलं महाराज. पुंडलिकरायाचं दर्शन केलं, नामदेवरायाच्या पायरीचं दर्शन घेतलं, चोखोबरायाच्या पायरीचं दर्शन घेतलं, आणि महिलांच्या बारीमध्ये कनकाई आई साहेब लागल्या आणि पुरुषांच्या बारीमध्ये बोलोबा. पहिल्यांदा पांडुरंगाच्या दर्शनाला आल्या होत्या महाराज. पांडुरंग परमात्मा एक अशी व्यक्ती आहे, त्याला पाहिलं की मनुष्य सगळं जग विसरून जातो महाराज. या जगातील सगळ्या सुंदर व्यक्ती जर कोण असेल तर देव आहे. मी तर नेहमीच सांगतो, अरे नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, नाम तुम्हारा तारनहारा, अरे कब तेरा दर्शन होगा, हरकत दो संसार येथे सार भगवंत, सार सार सत्य साच खरे नाम विठोबाचे सच्चिदानंद रूप. सगळ्या सत्य जर काय असेल तर तो जगाचा मालक आहे. म्हणून संसार आपल्याला खरा का वाटतो, इथून आपला विषय सुरू झाला. कारण नित्य व्यवहार संसाराशी, कशाशी? संसाराशी. संसाराशी नित्य व्यवहार असल्यामुळे आपल्याला संसार खरा वाटतो आणि परमार्थ खोटा वाटतो. मी नाही सांगत विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो कडू जीवाशी झाला. असं जर 2-2 तास जर ते मोबाईल पाहिलं तर ते अजून 10 वर्षात मेंटल होऊन जाईल. खरी गोष्ट आणि खरं सांगतो, ते 2 तास जर त्याला असं दररोज जर दिला तुम्ही तर नक्की 10 वर्षात मेंटल होणार. ते काहीच कामाचं नाही. 2 तास जर रेग्युलर तुम्ही मोबाईल पाहिला ना महाराज तर माणूस चिडचिड करतो. वस्तुस्थिती आहे.
आता काय झालं काही कळत नाही, पण ते चाललंय ते थोडं चुकीचंच चाललंय. प्रत्येक बापाला माझी विनंती महाराज, पोरग 10वी पर्यंत जाऊस तर त्याला मोबाईल देऊ नका. तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येईल, पण पोरं मेंटल झाले महाराज. रात्री झोपेत सुद्धा ते नुसतं मोबाईलच करताय. अवघड झालेलं आहे ह्या ऑनलाईन शिक्षणामुळं. अख्खा भारत महाराज, तुम्हाला आता हरवण्यासाठी युद्ध करायची गरज नाही. हे तुम्हाला हरवण्यासाठी हे षडयंत्रच आहे महाराज. हे जे मोबाईल मध्ये गेम आहे, हे जे मोबाईल मध्ये हे काय म्हणतात त्याला कार्टून आहे, हे तुमचं युद्धच चालू आहे. याच्यानंतर तुमच्या पोराच्या बुद्ध्या वाढणार नाही. याच्यापेक्षा मोठं युद्ध काय राहील महाराज? तुम्हाला ते खेळू 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 पार कमजोर करून टाकायचं, बाकी तुमच्या डोक्यात काही ठेवायचं नाही. संसार का खरा वाटतो? विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे करू. उदाहरण घ्या, एका माणसाकडे 10 म्हशी होत्या. म्हशी चालण्यासाठी शेतात गेला. आता आपली म्हैस दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊ नये म्हणून व्यवहार आहे, आपण तिला हल्या हो म्हणतो. काय शब्द आहे? हल्या हो. आपली म्हैस दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊ नये म्हणून काठी घेऊन मनुष्य हल्या हो हल्या हो हल्या हो हल्या हो करतं. संध्याकाळी घरी आलं, 10 म्हशी बांधल्या, दूध बीत काढलं, डेअरीला घेऊन गेलं आणि जेवण केलं आणि झोपलं. दिवसभर हल्या हो करणारा माणूस रात्री झोपीत बी हल्या हो करतो का माणूस? का करतो? त्याने दिवसभर कशाचं चिंतन केलं? कशाचं? म्हशीचं चिंतन केलं. कशाचं चिंतन केलं? उदाहरण मला हे सांगायचं, दिवसभर म्हशीचं चिंतन केलं तर त्याला रात्री म्हैस सोडत नाही. अनादिकालापासून संसार करत आलेले एवढ्या सहज कसं खोटं वाटेल? खरंच वाटणार आहे महाराज. याच्यापेक्षा सोपं करून सांगतो. अजून पूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती, त्यावेळेस मी एसटीने प्रवास करायचो. नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यात एका ठिकाणी माझं कीर्तन होतं. एसटीने गेलो, कीर्तन संपल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी जायचं होतं, पण लोक म्हणे महाराज रात्रीची बस नाही, सकाळी 7-8 वाजता आमची बस आहे. मी आपलं कपडे वगैरे काढले, लुंगी लावली आणि झोपायला गेलो. मी झोपायला जाण्याच्या अगोदर त्या घर मालकाचा मुलगा तिथं बाजीवर बसलेलो होतो आणि गुरुजी ते रात्री 1-1:30च्या सुमारात असं करत होते. माझी तर श्रद्धाच वाढली. मला रात्री 12 वाजता देवाचं चिंतन, किती धार्मिक पोरग आहे. मी दमलेलो होतो, गाडीने प्रवास करून आलो, मी अंगावर घेतलो आणि झोपून राहिलो. सकाळी 5 वाजता मी स्वच्छालयाला उठलो तरी गुरुजी त्याचा हाच दणका चालू होता. मग तर माझी श्रद्धा एवढी वाढली, म्हणलं बाबा 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 बाबा, रात्री 12 वाजेपासून सकाळी 5 वाजे लोक देवाचं चिंतन करताय. आपण महाराज असून कधी 5 वाजता देवाचं चिंतन केलं? मी पहिली जशी आंघोळ केली तसं पहिलं त्याच्या वडिलाचं दर्शन घेतलं. म्हणलं धन्य माता पिता. म्हणलं दादा काय भाग्यवान आहे भाऊ तुम्ही. अहो रात्री 12 वाजेपासून सकाळी 5 वाजे लोक तुमचं पोरग देवाचं चिंतन करत होतं. तो बाप माझ्याकडे पाहून हसत होता, म्हणे माझं पोरग माझं छे 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 तसल्या भानगडीत नाही. म्हणजे ते आपण जी करतोय भानगड वाटती गुरुजी लोकांना. एखादं पोरग जर टाळ घेऊन कीर्तनात उभं राहिलं तर पोराच बाप म्हणतो आमचं पोरग का महाराज होतं का? अरे मग बावळ्या का ते तमासगीर हो काय? म्हणजे महाराज झालं तरी लोकांना टेन्शन येतंय. म्हणजे काय नेमकं काय आम्ही काही आतंकवादी आहे काय? नेमकं हे कपडे घातले की लोक आपल्याला येड्यात काढतात हो. अजून सुद्धा जसं भगवाधारी लोकांना उत्तर प्रदेशमध्ये किंमत आहे, तेवढी संप्रदायाची सेवा करणाऱ्या लोकांना महाराष्ट्रात किंमत नाहीये महाराज. अजून सुद्धा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन संप्रदायाच्या लोकांकडे हलका दृष्टीनंच आहे. तुम्ही एखाद्या 5 स्टार हॉटेलला गेले ना, तर लोक आपल्यासारखं कावऱ्या बावऱ्यासारखं पाहतात. खाणार आपण, बिल देणार आपण, तरी यांना असं वाटतं की महाराज लोकांना हॉटेलला सुद्धा येऊ नये. मी आता त्या दिवशी विमानानं आलो, मुंबईला उतरलो एअरपोर्टला, असे सगळे बावळे माझ्याकडं असं पाहत होते, हे जनावर कसं काय इकडं. अरे मी तिकीट काढलंय, तुझ्या विमानानं जाणार आहे, त्याच विमानाने मी प्रवास करणार आहे. म्हणजे यांची धारणाचे आपण फक्त टाळ वाजवायचे बस. आपण ना कधी मॉलला जायचं ना कधी फ्लाईटनं प्रवास करायचा. अजिबात लोकांची धारणा चुकीची आहे महाराज. मी त्यांना म्हणला हो रात्री 12 वाजेपासून सकाळी 5 वाजे लोक तुमचं पोरग देवाचं चिंतन करत होतं. तो म्हणे महाराज माझ्या पोरासारखं नास्तिक पोरगा अख्ख्या जिल्ह्यात नाही हो. ते एकदाच मारुतीरायाच्या मंदिरात गेलं, ते बी लग्नाच्या दिवशी ते बी बुटं घालून गेलो होतो म्हणे. म्हणलं मग रात्री 5 वाजेपासून रात्री 12 वाजेपासून सकाळी 5 वाजे लोक ते असं काय करत होतं? बापाने जे उत्तर दिले ते ऐकण्यासारखं आहे. म्हणे महाराज आता 10-12 दिवस झाले आमच्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं म्हणे. काय म्हणला बाप? आता 10-12 दिवस झाले आमच्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं म्हणे महाराज. आणि जेव्हापासून पोरग ग्रामपंचायतला पडलंय तेव्हापासून झोपीत बी असंच करतंय. आता 10-12 दिवसाचं ग्रामपंचायतीचं इलेक्शन जर तुम्हाला रात्री लोकांच्या पाया पडायला लावतं, तर अनादिकालापासून करत आलेले संसार एवढा कसं सहज जे खोटा वाटेल खरं वाटेल हे नाही पटत. अजून सोपं करून सांगतो. आता आम्हाला दररोज 2-2 कीर्तन करायची सवय. 12 महिने 2-2 आहे महाराज. क्वचित आम्ही रद्द केलं तर रद्द, नाही तर पुढचे 2 कीर्तन तर असतातच. मग आता दररोजचे 2-2 नारळ घेऊन जायचे घरी. माझं नवीनच लग्न झालेलं होतं, पुण्याला राहायला होतो मी. आणि मग अचानक मला फोन आला, हॅलो महाराज अमुक व्यक्ती वारली, तुमचं कीर्तन रद्द झालं. बायको जवळच होती म्हणे. महाराज म्हणलं काय ग? दररोजच कीर्तनाला जाता म्हणे, आज कीर्तन रद्द झालं, चला आपण थोडं शनिवार वाडा वगैरे पाहून येऊ, सगळे लोक पाहायला येतात.
मी आपली गाडीला किक मारली, 4 व्हीलर गाडी आम्ही पुणे वगैरे पाहिलो. संध्याकाळी बरोबर 6 वाजता घरी आलो. मग बायकोलाही बरं वाटलं, बा म्हणल्याबरोबर महाराज फिरायला आले, दररोज प्रवास असतो, आज आराम करायचा तर सोबतच आले. मग म्हणे महाराज सांगा ना तुम्हाला खाण्यात काय करू. म्हणलं काहीच नको बघ, पाणीपुरी वगैरे खूप खाल्लेले, असं का थोडी खिचडी बनव. सुंदर अशी खिचडी खाल्ली. 8:30 पावणे 9च्या सुमारात मी झोपलो. झोप कुठे येते, या अंगाडाचं त्या अंगाडावर, त्या अंगाडाचं त्या अंगाडावर, ह्या अंगाचं त्या अंगावर. बायको हळूच उठली, म्हणे बाबा काही पाणीपुरी खाल्ल्यामुळे काही विनो वगैरे देऊ का, काही पोट बिघडलं का. मला नाही. डोकं दुखतं का तुमचं, डोकं दाबून देऊ का. मला अजिबात नाही. म्हणजे पाय दुखते का तुम्हाला, चालायची सवय नाही, पाय दाबून देऊ का. मला पायही दुखत नाही, डोकंही दुखत नाही, पोटही दुखत नाही. मग बायको म्हणे 11 वाजले तुम्हाला झोप का येत नाहीये. आता तुमच्या बायका साधारण हुशार, महाराज लोकांचे थोडे जास्त हुशार. माझ्या बायकोला कळलं याला बुक्कान पाकिट घेतल्याशिवाय झोप येणार. तेवढ्याच रात्री माझ्या कपाटात गेली, माझ्याच खिशातून 41,000 रुपये काढले. रात्री 11 वाजता मला असा बुक्का लावला आणि पाकिट माझ्या हातात दिल्याबरोबर मी घोरायला लागलो. सहज केला, घोरायला लागलो. मग आता रात्रंदिवस कीर्तन करू करू जर पाकिट घेतल्याशिवाय झोप येत नसेल, हा संसार आहे, व्यवहार आहे, तर अनादिकालापासून करत आलेले संसार एवढ्या सहज कसा. आता याच्यापेक्षा अजून किती खाली उभं झाला, आता 3 सांगितलं तुम्हाला. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, संसार खोटा आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, प्रपंच ओसरो ओ देवा, माझ्या प्रपंचावरची माया कमी का. आतापर्यंत प्रपंच कोणाचा परिपूर्ण झालाच नाही महाराज. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू म्हणतो तोही तैसा झाला, देखत ना तू म्हणतो तोही तैसा झाला, देखत ना तू म्हणतो तोही तैसा झाला, देखत ना तू म्हणतो तोही तैसा झाला. धावता जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. धावता जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. अजून एक उभी ऐका ज्ञानोबरायची. बा दुःखाचे केने सुटले, जेत मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यू लोकी चिकडले हाट वेळ येणे. महाराज ढेकणाच्या बाजीवर झोपायची अपेक्षा तरी कशी करू शकतो महाराज. संसारात सुखाची अपेक्षा करणं हे जीवनातलं सगळ्यात मोठं अज्ञान. याचं कारण संसाराचं बीजारोपण दुःखातून झालेलं आहे. तुम्ही थोडा जर अनुभव घेतला तर प्रामुख्याने एक गोष्ट तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल, ज्याच्याकडे पैसा नाही तोही दुःखी आहे, आणि ज्याच्याकडे पैसा आहे तोही दुःख आहे. जो सत्तेत आहे तोही दुःखी आहे, आणि जो सत्तेत नाही तो दुःखी. ज्याला आरक्षण नाही तोही दुःखी आहे, आणि ज्याला आरक्षण आहे तो सुद्धा दुःखी आहे. ज्याला कीर्तन नाही तोही दुःखी आहे, ज्याला कीर्तन आहे तो, ज्याला गाता येत नाही तोही दुःखी आहे, आणि ज्याला गाता येतं तो किती दुःखी आहे काही सांगता येत नाही. कारण न गाणाऱ्याला गाणाऱ्यापेक्षा जास्त पाकिट. मग दुःखी नाही तर काय तो दुःखीच राहणार आहे ना महाराज. तो ज्याला वाजवता येत नाही तोही दुःखीचे, आणि ज्याला वाजवता येतो तो सुद्धा दुःखीचे. जगात सुखी कोण आहे. अरे 100 कोटीच्या लोकांच्या घरात गेलोय महाराज आम्ही. हे मोठंच्या मोठं घर, 2-2, 4-4 एकरामध्ये त्यांच्या हवेल्या आहे, पण फायदा काय. घरात 2 जण विठ्ठल रुक्मिणी, हे तिचं थोड्या गडबात पाणी माझायला माणूस नाही महाराज. जगातले प्रत्येक जण दुःखी आहे. समाधान जर ही नावाची गोष्ट असेल ना, ती फक्त थांबण्यात येते. समाधान नावाची गोष्ट कशात आहे, थांबण्यात आहे. तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात त्या परिस्थितीमध्ये समाधान माना, तुम्हाला जीवनामध्ये दुःखच नाहीये महाराज. तुम्ही जर संसारात आपल्यापेक्षा मोठ्या माणसाची अपेक्षा करसाल तर जीवनामध्ये दुःख ठरलेलं आहे गड्यांनो. इथं जेवढे काही कीर्तनाला आलेले लोक आहे ना, जे 2 व्हीलरवर आलेले, त्या 2 व्हीलर वाल्यांनी फक्त माझी विनंती, तुम्ही 4 व्हीलर वाल्याकडे नका पाहू. 2 व्हीलरवरून घरी जाताना जे पायी लोक चालले त्यांच्याकडे पहा, तुम्हाला समाधान आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला. तुम्ही विचार करा, अरे थंडी थंडीचं यांना अर्धा तास लागतोय जायला, आपण तर 10 मिनिटात घरी जाणार आहे. पण 2 व्हीलर वाल्याने जर 4 व्हीलर वाल्याकडे पाहिलं तर दुःख ठरलेलं आहे ना महाराज. म्हणून संसार करत असताना आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे कधीच पाहायचं नाही, आपल्यापेक्षा छोट्या माणसाकडे पाहायचं. वादकानी गायकानी कीर्तनकाराचा विचार करायचा, तुम्ही फक्त चोपदाराकडे पाहायचं. कीर्तनकाराचा जर विचार करसाल तुम्ही असं भाऊ अजिबात नाही, प्रारब्धेची बस. म्हणून आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे परमार्थात पहा, आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे परमार्थात पहा. अरे हा दर महिन्याला एकादशीला त्र्यंबकला जातो,
आपण महिन्याला नाही महाराज, आपण वर्षातून एकदा सुद्धा त्र्यंबकला जात नाही. लाज वाटली पाहिजेत आपल्याला. तो महिन्याला जातो ना, आपण महिन्यातून 2 टाइम त्र्यंबकला गेलं पाहिजेत महाराज. विचार आहे. हा दररोजचं 10,000 नामस्मरण करतोय, आपण 15,000 केलं पाहिजे. तो दररोजचा 2 वेळेस हरिपाठ करतोय, आपण 3 वेळेस केलं पाहिजे. परमार्थ करत असताना आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचा आदर्श घ्या, आणि संसार करत असताना आपल्यापेक्षा छोट्याचा घ्या. मोठ्याचा आदर्श घेऊन काय फायदा आहे? ते नीता अंबानी एका टायमाला 20,000 रुपये लिटरचं पाणी पिते, असं युट्यूबर आहे. श्रीमंत आहे ती गुरुजी. 3.5 लाखाचा चहा पिती ती. आता किती चहा तो भारी असेल देव जाणे. आता आपल्याकडून शक्य आहे का समाधान दादा? आपल्या बायका एका पत्तीत 12 वेळेस उकळतात. बघू ना तेच, चालणी तीच, कप फक्त कुळकुळ कुळकुळ इसळून कप सुद्धा तेच, आणि पत्तीत फक्त साखर टाकतात आणि दुधाचा थोडासा तेल टाकतात महाराज. आता आपण तिचा विचार केला तर 100 कोटी रुपयाचा मोबाईल आहे, तिचा विचार करू नका. संसार करत असताना ज्या परिस्थितीमध्ये आहे, मी तर दररोज सांगतो, कोणी दिवसी बैसोनी हातीवर हो, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. अरे एक दिवस असा येईल की भगवंताच्या कृपेने तुम्हाला सोन्याच्या सिंहासनावर बसायला मिळेल, पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की भगवंताच्या कृपेने तुम्हाला पायी चालताना चप्पल सुद्धा तुमच्या पायामध्ये नसेल. लक्ष देऊन ऐका कीर्तन, चप्पल पायामध्ये नाही ही सुद्धा देवाचीच इच्छा आहे. सोन्याच्या सिंहासनावर बसले ही सुद्धा कोणाची इच्छा आहे? देवाची इच्छा आहे. फक्त तुम्ही एवढंच म्हणा, सोन्याच्या सिंहासनावर सुद्धा देवाच्या इच्छेमुळेच बसलो, आणि पायी सुद्धा चाललो तर माझ्या देवामुळेच चाललो. कारण की सगळं देवाच्याच कृपेने होतंय. भोगतो न गडे करावे ते मनी समाधान, म्हणून मनी मानू नये खेद, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. ज्या प्रसंग जीवनामध्ये येईल. अरे कुंती आई साहेबाच्या जीवनामध्ये जन्मल्यापासून वनवास होता महाराज. कुंती आई साहेबाच्या जीवनामध्ये जन्मल्यापासून वनवास आहे, आणि हस्तिनापूरचे राजे झाले 5 पांडव, आणि जगाचा मालक कुंती आई साहेबाला सांगतो, ए बुवा, आत्या होती कुंती भगवंताची. कोण होती? आत्या. आत्याला हिंदीमध्ये बुवा म्हणतात. बुवा काही ठिकाणी तिला बुवा म्हणतात, काही ठिकाणी त्याला बाई म्हणतात. शब्द वेगळे वेगळे. ए बुवा, सांग तुला काय हवं? पदर पसरला आणि भगवंताला सांगितलं, भगवंता काही नको मला. किती गोड श्लोक आहे पहा. विपदा संतून शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शन यश्यात पुनर्भव दर्शनम. माझ्या जीवनामध्ये दुःख दे, माझ्या जीवनामध्ये दुःख दे. जगाच्या मालकाच्या डोळ्याला धारा लागल्या. अगं वेडे, जन्मल्यापासून तर आतापर्यंत तू वनवासच भोगलाय ग. सोन्यासारखी तुझी एकुलती एक सून या नराधामाने भर सभेमध्ये नग्न करण्याचा प्रयत्न केलाय. सोन्यासारखे तुझे 5 मुलं रात्रंदिवस या दुर्योधनाने त्याला मारण्याचा प्रयत्न केलाय. विषाचे लाडू खाऊ घातले, लक्षागृहाला आग लावलीये. एवढे सगळे कष्ट करून त्यांचा नाश करून आज तुझे मुलं हस्तिनापूरचे राजे झाले, आणि तू परत काय म्हणते? माझ्या जीवनामध्ये दुःख दे. त्यावेळेस कुंती आई साहेबाच्या डोळ्याला धारा लागल्या, आणि कुंती आई साहेब जगाच्या मालकाला सांगते, देवा, जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये दुःख होतं, जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये संकट होतं, तोपर्यंत माग पुढे तू आमच्या उभा होता महाराज. जाको राखे साईया मार न सके कोई, जो जग बैरी होय पर पालन बाका होय. रात्रंदिवस कौरव आम्हाला मारण्याचा प्रयत्न करत होते, पण आम्ही ताण घेतच नव्हतो, चिंता नव्हती. कारण की तू कसा होता? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात देवाराया. पण देवा, आज आम्ही हस्तिनापूरचे राजे झालोय, आणि तू आम्हाला सोडून चाललाय. किती गोड पदे कुंती आई साहेब देवाला सांगते, देवा, सुख के माते सील पडे जो हरि हृदय से जाए, बलवारी वो दुःख दिजो जो पल पल नाम जपाय. अरे देवा, ज्या सुखामध्ये तुझा विसर आम्हाला होत असेल, आणि ज्या दुःखामध्ये तुझी आठवण जर आम्हाला येत होत असेल, तर आमची विनंती गड्यांनो, आमच्या जीवनामध्ये जीवनभर दुःख दे. कारण दुःखामध्ये मनुष्य देवाच्या एकदम जवळ असतो. कुठं असतो? जवळ असतो. आता इथून सगळा घाटाचा रस्ता आहे. एखाद्या जुन्या माणसाने सांगितलं, त्या समृद्धी हवेला लागायच्या अगोदर ते चिचाचं झाड नाही का, त्या चिचाच्या झाडाखाली भूत आहे बरं, जुने लोक सांगत होते. आणि नेमकं आमोशाची दिवस कीर्तन संपलेलं असतं, त्याच्यासोबत 2 जण. ते म्हणतो, बा मी काल्याला थांबणार, मी काय आता येणार? आणि ते एकटंच निघतो महाराज. त्याच्या डोक्यात त्या म्हाताऱ्याचं आठवतं. जसं चिचीचं झाड जवळ जवळ येतं तसं राम 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 राम. एकदा चिचीचं झाड पार केलं आणि समुद्रीला लागला की लगेच म्हणतो, मेरे अंगनो मे. माणसाची मानसिकताच आहे महाराज.
ताप आला की देवा तू माझा, आणि ताप गेला की हा लगेच देवाचा बाप होतो महाराज. असं नाही महाराज. जीवनामध्ये येणारं सुख सुद्धा देवाच्या इच्छेनं येतं, आणि जीवनामध्ये येणारं दुःख सुद्धा देवाच्या इच्छेने येतं. जगात असा माणूसच नाही की त्याच्या जीवनामध्ये जीवनभर सावली आहे, आणि जीवनामध्ये असा माणूसच नाही की त्याच्या जीवनामध्ये जीवनभर उन्हाळा आहे. ऊन सावली ह्या नाण्याच्या दोन बाजू आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रपंचाविषयी हालचाल करण्यापेक्षा देवाला सुद्धा विनंती करा. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. माझं भरकटणारं चित्त देवा तुझ्या चरणावर स्थिर कर, आणि करायचं असेल तर हेच कर. माझं जीवन तुझ्या शुद्ध रंगामध्ये नाहलं पाहिजे. अभंगाचं दुसरं ऐसे करेगा माझा भाव, ऐसे करेगा पांडुरंग, ऐसे करेगा पांडुरंगा. कुंडली कमरदा ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज 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 दत्तात्रेय भगवान की जय. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. पुरे पुरे आता नको तुझयाची सत्ता. ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. माग घेते लटी घेते फेडा, लटी घेते फेडा तुका मने जाय पिडा. ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. यौंत प्रविश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्नां. अन्यावच हस्तचरण श्रवणत्वगादीं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं महेन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजे सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस प्रदेशं. विधींद्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. नमो सद्गुरु. थोडा विको दे फक्त. तू कया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. अखिल गुणनिधान. कीर्तनामध्ये जगाच्या मालकांना नासावा शासनाने नामदेवराय व तत्कालीन सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेनं चालत आलेली आपली ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगाने गेल्या 6 दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करत आहात. आणि आजची ही आपली 7वी अंघोळ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबरायचा आहे. 4 चरणाचा आहे. मागणीपर प्रकरणातील जगद्गुरु तुकोबरायचा 4 चरणाचा अभंग आहे. मागणीपर प्रकरणातील थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. मागणारे जगद्गुरु तुकोबराय आहे. ज्या व्यक्तीला मागायचा तो जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आहे. काय जगद्गुरु तुकोबरायने मागितलेलं आहे अभंगाच्या 4 चरणामध्ये आहे. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, दत्तात्रयाच्या जन्म उत्सवानिमित्त चालू असलेला आपला हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम, त्यामधील ही 7व्या दिवसाची सेवा ग्रामस्थांच्या वतीने तथा आमच्या निवृत्तीनाथ दादांच्या वतीने ही माझ्याकडे आलेली आहे. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केले मायबाप. मला आनंद वाटतोय.
ज्यावेळेस मी समृद्धी देऊन खाली उतरलो त्यावेळेस मी विचार करत होतो मी डोंगरात चाललो का गावात चाललो. पण एवढ्याही डोंगरामध्ये एवढे सुंदर परमार्थ करणारे लोक स्वाभिमान आहे महाराज. आज इथं बसायला जागा नाहीये, हा संप्रदायाचा विजय आहे महाराज. आज जिकडं पाव तिकडं ओव्हरफ्लो झालाय महाराज. इकडे सुद्धा वेटिंग वर आहे, तिकडे वेटिंग वर आहे आणि इकडे वेटिंग वर आहे. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी केलंय. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे तुमचा. लक्ष देऊ नका. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. खूप सुंदर चिंतन मला करायचं. लक्ष देऊन ऐका फक्त. एवढ्या लांबून एवढी धावपळ करून मी कीर्तनासाठी आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी नाही आलो एक, तुमची करमणूक करण्यासाठी नाही आलो दोन, आणि तुमचं मनोरंजन व्हावा असा माझा मुळीच भाव नाहीये. आपण असं कीर्तन करण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून तुम्हालाही पुण्य मिळेल आणि माझ्याही पदरामध्ये थोडंफार पुण्य पडेल. लक्ष देऊ नका. आपण भाग्यवान मंडळी आहोत दादा की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. अरे परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. एका जन्माच्या पुण्याने कसं शक्य होईल महाराज. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तू का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. काही साधक नामदेवरायकडे गेले. ओ नामदेवराय बोला ना. जगाचा मालक बोलतोय नामदेवराय तुमच्या सोबत. जगाचा मालक दूध पितोय नामदेवराय तुमच्या हाताने. जगाचा मालक नैवेद्य खातोय. काय केलं होतं मी याच्यासाठी. जन्म जन्मिया में बहु पुण्य केले. जन्म जन्मिया आम्ही बहु पुण्य केले. जन्म जन्मिया बहु पुण्य केले. जन्म जन्मिया बहु पुण्य केले. देवाया विठ्ठले कृपा केली. देवाया विठ्ठले कृपा केली. जन्म बहु पुण्य केले. जन्म जन्मिया बहु पुण्य केले. जन्म जन्मिया जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. तेव्हा विठ्ठले कृपा केली. अनेक जन्मापासून हे करत आलोय तेव्हा कुठे या पुण्याचा ठेवा आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. किती गोड प्रमाणे पहा. मागे बहुत जन्मी हेची करीत आलो आम्ही. जन्मोजन्मीच्या सायासे विठ्ठल लाधला पुंडलिकाशी. अनेक जन्माचं पुण्य उदयाला आल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण अजिबात आवडत नाही. म्हणून तुम्ही पुण्यवान मंडळी हा दादा. अनेक जन्माचे सुकृत पदारी त्याचे मुखी हरी पैठा होय. त्याचे मुखी हरी पैठा होय. त्याचे मुखी हरी पैठा होय. अनेक जन्माचे सुकृत पदारी त्याचे मुखी हरी पैठा होय. त्याचे मुखी हरी पैठा होय. त्याचे मुखी हरी पैठा होय. अनेक जन्माचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण अजिबात आवडत नाही. तुम्ही पुण्यवान मंडळी हा. थोडं लक्ष द्या फक्त. थोडी शांतता ठेवा. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. 4 चरणाचा आहे. मागणीपर प्रकरणातील आहे. संप्रदायाचा काही अलिखित नेम आहे. पहिल्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा, 7व्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा आणि काल्याच्या कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा. 7 दिवस ज्याने ज्याने जशी जशी सेवा केलेली आहे त्या सेवेच्या पित्यर्थ आज माझ्या दत्तात्रय भगवंताला तुम्हाला काहीतरी मागायचं आणि मला काहीतरी मागायचंय. पण तुम्हाला जे आवडतं तेही मागायचं नाहीये आणि मला जे आवडतं तेही मागायचं नाही. माझ्या तुकोबराने जे जगाच्या मालकाला मागितलं ते मागायचं. लक्ष देऊन ऐका. अधिकार नसल्याशिवाय तुम्ही देवाला मागू शकत नाहीये. शास्त्र असं सांगतंय ज्या व्यक्तीला दान द्यायचा तो अधिकारी असावा लागतो 1, आणि ज्याला दान मागायचं तोही अधिकारी असावा लागतो 2. प्रामुख्यानं दान देणाऱ्या व्यक्तीकडे 3 गोष्टी असाव्या लागतात. थोडं लक्ष द्या कीर्तनाकडे. दान देणाऱ्या व्यक्तीकडे 3 गोष्टी असाव्या लागतात. दान देणारा व्यक्ती हा श्रीमंत असला पाहिजे 1, दान देणारा व्यक्ती हा उदार असला पाहिजे 2, आणि दान देणारा व्यक्ती हा स्वतंत्र असला पाहिजे 3. आता एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थकर मंडळींनी केलंय. लक्ष देऊन ऐका. काही काही लोकांना सुद्धा असं वाटतं की आपण एखाद्या कीर्तनकाराचं यजमानपद घ्यावं. काही काहीला सुद्धा असं वाटतं की आपण काल्याचा महाप्रसादाचं जेवण घालावं. काही काहींना असं वाटतं की आपण मंडपाचं मानधन द्यावं. पण त्याची घरची परिस्थिती एवढी नाजूक असती दिवसभर काम केल्याशिवाय त्याची चूल पेटत. उदार खूप आहे, देण्याची इच्छा खूप आहे,
पण प्रॉब्लेम असा आहे की तो श्रीमंत नाहीये. बरोबर आहे का नाही? काही काही श्रीमंत ढिगाण आहे, सप्त्याला तर येत नाही पण इथल्या नव्याच्या आपला घेऊन जातात एवढ्या. श्रीमंत खूप आहे पण उदार नाहीये ना. काही काही श्रीमंत पण आहे, उदारही खूप आहे पण स्वतंत्र नाहीये. सप्ताहाचे देणगीदार ज्यावेळेस त्यांच्या दारात जातात, ओ पाटील, ओ पाटील, आपल्या गावात सप्ताह आहे, नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन आहे. बर 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 बर. लगेच तो म्हणतो, ए अगं चहा ठेव. घरात कोणीच नसतं. पूर्वी सांगता, ए दीदी चहा ठेव. दीदी चहा वगैरे ठेवते, हा गप्पा मारतो. देवाचं काम आहे, आपण केलंच पाहिजे. देवाला नाही द्यायचं तर कोणाला द्यायचं? सप्त्याचे जे जेवढे काही कार्यकर्ते त्यांना असं वाटतं हा का ह्या काल्याचा प्रसाद घेतो. ते एवढे खुश असतात. आणि म्हणतो सांगा ना किती देणार पाटील? तो म्हणतो लिहा तुमच्या मनात तुम्हाला जो आकडा लिहायचा तो. आता पोरायला वाटतं आपण जर 10,000 लिहावं, याला जर 15,000 द्यायची इच्छा असेल तर 5चं नुकसान आहे ना. हा म्हणतो नाही पाटील तुम्ही सांगा. नाही नाही नाही, अहो लिहा तुमच्या मनानं. देवानं काय कमी केलंय आपल्याला? अहो देवासाठी नाही द्यायचं तर कोणासाठी द्यायचं? पाटील सांगा ना. तो म्हणतो नाही नाही लिहा तुमच्या मनानं. असं लिहा म्हणल्या पाटील अर्धा तास थांबतो आणि अर्ध्या तासानं म्हणतोय बघा असं करा, लिहा 5 किलो तांदूळ आणि 11 रुपये वर्गणी. श्रीमंत खूप आहे, स्वतंत्र सुद्धा आहे पण उदार नाहीये महाराज. काही साधक तुकोबरायकडे गेले, बाबा ज्या पांडुरंग परमात्म्याला तुम्ही दान मागताय, ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये तुम्ही उभे आहात, तो पांडुरंग परमात्मा 3 गुणांनी युक्त होतो का? लक्ष देऊन ऐका. बंद करा म्हणा त्यांना, बस राहू द्या आता, बंद करा आता. हा माग आवाज जात नाही का? ते साऊंडला आवाज दे दादा मागच्या. हा इकडच्या दे आणि मागच्या लोकांना आवाज आला पाहिजे, त्याची व्यवस्था करा. पुढचा कमी केला तरी चालतो, फक्त मागच्या आवाज आला पाहिजे आणि इकडच्या पडते. माग लोक आहे का? आणि जाऊ द्या त्यांना ऐकू द्या. नाही दर्शन नाही, बडबड नका करू. काय नाही, कीर्तन ऐकायचं असतं. महाराज तोच आहे, मी काही नवीन नाहीये. काही साधक तुकोबरायकडे गेले, बाबा याचा ट्रबल कमी कर दादा. ज्या पांडुरंग परमात्म्याला तुम्ही दान मागताय, तो पांडुरंग परमात्मा या 3 गुणांनी युक्त होता का? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवान. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण, एक भगवंताची षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. 6 गुणाने युक्त येतो, पण त्याच्या प्रामुख्याने 3 गोष्टीचा जर विचार करायला गेलो तर पहिलं श्रीमंत आहे. ज्या लक्ष्मीसाठी आपण याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, एवढे उद्योग करतो, एवढे कष्ट करतो, एवढ्या थंडीचं सुद्धा आपण शेतामध्ये काम करतो. कशासाठी करतो? देवासाठी करतो का पैशासाठी करतो? पैशासाठी करतो. पैशाशिवाय दुसरं काय करणार आहे महाराज? रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करायचे कायसाठी? देवासाठी का पैशासाठी? बोलत चला गड्यावर, लाजू नका. कायसाठी? पैशासाठी. हे नसल पटलं सोपं करून सांगतो, मी एवढ्या दुरून प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी? हा नाही, बोलत चला. असं मला काही वाईट वाटत नाही, त्याचं काय वाटणार आहे आता? आम्हाला कळू द्या. नाही, आम्हाला कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे, हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या. असं मनात नका ठेवू. बरोबर आहे का नाही? मनात नका ठेवू. ज्या लक्ष्मीसाठी तुम्ही प्रयत्न करताय, ज्या लक्ष्मीसाठी मीही प्रयत्न करतो, ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दासी. किती गोड प्रमाणे नाटाच्या अभंगात सांगतात, जयाचे नाम पापनासी लक्ष्मी ऐसी जयाची दासी, तो हा तेज पुंजरासी सर्व भावे तुका त्यासी शरण. जयाचे नाम पापनासी लक्ष्मी ऐसी जयाची दासी, तो हा तेज पुंजरासी सर्व भावे तुका त्यासी शरण. तो हा जो अभिवरीच्या तिरी कट धरून या करी, पाऊले समचे साजरी भेटीसाठी तिष्ठत असे. लक्ष देऊन ऐका,
नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, ज्या लक्ष्मीसाठी तुम्ही प्रयत्न करताय, ज्या लक्ष्मीसाठी मीही प्रयत्न करतोय, ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दासी होती. हे प्रमाण तुम्हाला कमी वाटतं, दुसरं प्रमाण घ्या. पाय लक्ष्मीचे हाती, हो हो, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, हाती पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती. म्हणून येतो का कुलती, म्हणून येतो का कुलती, म्हणून येतो का कुलती, दिसी यावे का कुलती, दिसी यावे का कुलती, दिसी यावे का कुलती, वेगी आनवा तोहारी, हारी, वेगी आनवा तोहारी. जैसे याद का कुलती, जैसे याद का कुलती, जैसे येतो का कुलती, येतो का कुलती, जैसे याद का कुलती, जैसे याद का कुलती, वेगे आनवा तोहारी, वेगे आनवा तोहारी. दोन प्रमाण मी तुम्हाला एक नाटाच्या अभंगातला दिलाय. कडक झालाय बघा, जसा गोड आला पाहिजे रे. नाटा लावी पैसे जीवे जडोनी. देवाचं वर्णन करत असताना महाराज, हरिणे माझे हरिले चित्त, हारविंत विसरले, मी नेहमी माझ्या आवडीची गवळण म्हणत असतो. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला. मनातल्या मनात विचार चालू. ए पांडुरंगा, मनानं बोलतायत बरं, तोंड शांत आहे. ए पांडुरंगा, विश्वंभर बाबापासून तर माझ्या नवऱ्यापर्यंत, बोलोबापर्यंत तुझे नित्य वारकरी किती अभागी आहे रे मी. पहिल्यांदा मला तुझं दर्शन जेव्हा, किती गोड आहेस रे तू. बोलत 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 कनकाई साहेबाच्या मनात विचार आलेच महाराज. कनकाई साहेब म्हणल्या, देवा किती दिवस दोघा नवरा बायकोन वारी करायची, आम्ही दोघं नवरा बायको थकलो रे आता. त्यांनाही चालणं होत नाही, मलाही चालणं होत नाही. हे बघ ना, ए देवा ऐक ना माझं. हे मनातल्या मनात चालू होतं, तोंडात काहीच नव्हतं, तोंड शांत होतं. मनातल्या मनात म्हणायचं, देवा किती दिवस दोघं नवरा बायकोन वारी करायची, बघ बघ ऐक ना, आमचा वंश वाढावा म्हणून नको रे एखादा पोरगा जन्माला घालू, पण तुझी वारी खंडित होणे म्हणून एखादा वारकरी पोरगा जन्माला घाल. देव नाचायलाच लागला मला. देव मला तथास्तु. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, मनात आलेलं जर माझ्या देवाला कळतं, तुम्हाला मला तोंडाने मागण्याची गरज काय महाराज. देवासारखा हुशार जगात माणूस नाहीये. जब दंत नाही थे तो दूध दिलाया. तुमच्या तोंडामध्ये दात नव्हते तेव्हा तुमच्या आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती केलेली जगाच्या मालकानं. तुमच्या तोंडामध्ये दात नव्हते तेव्हा तुमच्या आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती केलेली माझ्या जगाच्या मालकानं. दात आल्यानंतर भाकरीची व्यवस्था होणार आहे म्हणून काळजी करू नका महाराज. ज्यांना हात नाही त्यांचं सुद्धा भविष्य देवाने लिहून दिलेले, म्हणून हात पाहणाऱ्यांनी थोडं विचार करून पाहिले पाहिजेत. भविष्यावर विश्वास ठेवू नये असं नाहीये. भविष्य एक शास्त्र आहे, पण भविष्य जर पाहिलं तर भविष्य पाहिल्यानंतर मनुष्य आळशी होतो महाराज. काय होतो? आळशी होतो. एखाद्याला सांगितलं तुम्ही 2029 ला आमदार होणार आहे, तो लगेच उत्तर सोडून देतो. त्याला वाटतं आता मी आमदार होणार म्हणजे होणारच आहे. असं नाही, आमदार होणारच आहे, त्यात काही संशयच नाही. पण भविष्यावर कसा विश्वास ठेवायचा त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? प्रयत्नही करावा लागेल. मी काय सांगितलं, ज्याच्या हातावर हस्तरेषा नाहीये अशाचं सुद्धा नशीब जगाच्या मालकानं लिहून ठेवलेलं आहे. म्हणून सर्वांनी माझी विनंती कड्यानो, संसारात जन्माला आल्यानंतर संसाराविषयी काही मागूच नका. या बाजारात जे भेटतं ते मागायची काय गरज आहे महाराज. या बाजारात ज्याच्या गोष्टी ज्यांना त्याला प्रारब्धानं भेटायच्या. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. ज्याच्या ज्याच्या प्रारब्धात ज्या त्या गोष्टी आहेत त्या भेटणारच आहे. इच्छा असून तरी भेटणार आहे, नसले तरी प्रारब्धात जर दुःख असलं महाराज
तर तुम्ही ती थांबवूच शकत नाहीये. अरे मला एक कळत नाहीये, कर्म आणि प्रारब्ध ह्या दोन गोष्टी अशा आहे, मला त्या मरेपर्यंत तुम्हाला सोडत नाहीये. दुसऱ्या दिवशी सकाळी 12 वाजता अख्खी अयोध्या नगरी नटलेली आहे. दिवाळी सारखं सर्वांनी अयोध्या नगरी नटवलेली आहे. 10-11 वाजता माझ्या प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होणार. अख्खी अयोध्या नगरी सोन्यापेक्षाही जास्त नटलेली होती. जो पाय प्रभू रामचंद्राचा राजगादीवर पडायचा तोच पाय प्रभू रामचंद्राचा वनाच्या दिशेनं पडाला. म्हणून माझी सर्वांना विनंती, कोण दिवस येईल कैसा काही सांगताच येत नाही. कोणता दिवस माणसाच्या जीवनात कसा येईल काही सांगता येत नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये माणसानं समाधानी राहा. मी तर या मताचा महाराज आहे. चाललंय ते देवाच्या सत्तेन चाललं समजा 1, झालं ते देवाच्या सत्तेन झालं समजा 2, आणि होणार आहे ते सुद्धा कोणाच्या सत्तेन होणार आहे? तुमच्या सत्तेन. काय चालतं? आपल्या सत्तेन बायको चालत नाही आपली. बाकीच्या गोष्टी तुम्हाला काहीच सांगत नाही. आपल्या सत्तेन जर आपलं घर चालत नाही तर बाकी काय चालणार आहे? म्हणून चाले हे शरीर. मग त्यानं सगळं जर तुम्हाला दिलेलं आहे तर मागायची काही गरज नाही. अशा पवित्र वंशामध्ये माझे तुकोबराय जन्माला लक्ष देऊन कीर्तन ऐका. आणि गाथ्यामध्ये तुकोबरायचं एक अभंग आहे, काही मागणे हे वडिलांचे रीत जाणत सो. वडिलांचे रीत जाणत सो. वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत काही मागणे अमानुषित वडिलांचे रीत जाणत सो. वडिलांचे रीत जाणत सो. काही मागणे अमानुषित वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत छातीला हात लावून सांगतात, स्वाभिमानाने सांगतात, ए देवा आमच्या वाढ वडिलाची रीत आहे, तुला काही मागायचं नाही. लक्ष देऊन ऐका बरं कीर्तन. वाढ वडिलाची रीत आहे, आमची वंश परंपरा आहे, तुला काही मागायचं नाही. जे जगद्गुरु तुकोबराय छातीला हात लावून सांगतात की काही मागणे हे अमानुचित, त्या जगद्गुरु तुकोबरायचे 125 म्हणजे 125 अभंग मागणीवर प्रकरणात दिले. मग प्रश्न असा निर्माण होतो, न मागणारे जगद्गुरु तुकोबराय खरे का मागणारे जगद्गुरु तुकोबराय खरे? थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. जगद्गुरु तुकोबरायने जो शब्द वापरलाय तो खूप महत्वाचा वापरलाय, तिथंच मेक आहे. पहिला एक प्रश्न आहे की काही मागणे हे अनुचित. देवा अनुचित तुला मागणार नाही, पण उचित मात्र मागितल्याशिवाय राहणार नाही. सोपं एकदम. अनुचित म्हणजे काय, उचित म्हणजे काय, सोपं करून सांगतो. एखादी माय माऊली आहे, तिची साडी फाटली. तिने आपल्या नवऱ्याला सांगा, ओ मालक इगतपुरीला जा, घोटीला जा, मला एखादी 200-250 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी उचित आहे का अनुचित आहे माया? हो बोला, एकदम सोपा प्रश्न आहे. एखाद्या माय माऊलीची साडी फाटली, तिला शेतात जावं लागतं. तिने आपल्या नवऱ्याला सांगा, ओ मालक मला शेतात जावं लागतं, साडी फाटले, लोकांनी बघितलं, लोक तुम्हाला नाव ठेवतील, जा बाजाराला जा, मला 200-250 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी उचित आहे का अनुचित आहे? उचित आहे. कळलं तुम्हाला? ही मागणी उचित आहे अनुचित आहे? उचित आहे. आणि त्याच माय माऊलीने आपल्या नवऱ्याला सांगा, मालक त्या बकेटीमध्ये तेवढी साडी भिजत घातलेली 2 तासापासून तेवढी पिळून काढा. ही मागणी कशी आहे? आपण सोपं आहे, एकदम सोपं आहे. बोलत चला फक्त. तुकोबराय सांगतात, अनुचित संसाराविषयी मी तुला काही मागणार नाही, पण उचित परमार्थाविषयी मी तुला काही मागितल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु तुकोबराय असो, जेवढे काही साधू संत वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आले, त्यानं देवाला देव सोडून दुसरं काही मागितलंच नाही. महाराज तुमचा माझा स्वभाव आहे, तुम्ही माणसापाशी जरी गेले तरी संसाराची चर्चा करता, तुम्ही संतापाशी जरी गेले तरी संसाराविषयी मागतो, आणि आपण देवापाशी जरी गेलो तर वाढावे संतान गृही व्हावे धान्य. जे वाढणारे तेच वाढणारे, जे होणारे तेच होणारे, आणि जी तुमची परिस्थिती राहणार आहे तीच परिस्थिती राहणार आहे. देवाला मागत असताना फक्त निश्चित असं मागा, हेचे दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. हे नसल मागायचं, दुर्बुद्धी ते मना कदानुपजो नारायणा. देवाला मागत असताना काहीच मागू नका. अनेक न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. अनेक न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा. देवाला मागत असताना देवाविषयीच मागा, देवच मागा. तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहे, आणि जगद्गुरु तुकोबरायला पांडुरंग परमात्मा म्हणतात, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. संतातला आणि तुमच्या जीवनातला फरक असा आहे, तुम्हाला मागावं लागतं, आणि देव साधूला म्हणतो काही तो मागा, काही मागा नव्हतं. तुकोबराय किती वर्ष झाली तुम्ही परंपरा आहे तुमची, माझ्यावर भक्तीचं ओझं झालंय,
तुम्ही आले ना तुकोबराय, तुम्हाला मान सुद्धा वर करता येत नाही, एवढं भक्तीचं ओझं झालं. काहीतरी मागा, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. काय तुकोबरायनं मागितलेलं आहे? तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात प्रपंच भोसरो 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 प्रपंच ओसरो 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 प्रपंच भोसरो 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 प्रपंच ओसरो प्रपंच घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात माझे तुकोबराय सांगतात, प्रपंच ओसरो. किती बदल येतो तुकोबरायच्या तुमच्या आणि माझ्या भाषेमध्ये. आपण कोणत्याही देवाला जा संसाराविषयीच मागतो, आणि तुकोबराय एका वाक्यात सांगतात, प्रपंच ओसरो. ओसरणं म्हणजे कमी होणं. जुने लोक म्हणायचे नदीला पूर आला की तो पूर ओसरला. काय म्हणायचे शब्द काय होता? ओसरला. ओसरणं म्हणजे कमी होणं. देवा माझ्या प्रपंचावरची माया कमी कर आणि माझा भरकटणारा चित्त परमार्थात काय कर, तुझ्या चरणावर स्थिर कर. खरं सांगू का, परमार्थ हा चित्तानच करावा लागतो मला. दोन गोष्टी लक्ष देऊन ऐका, तीन गोष्टी. संसार म्हणला की वित्त, संसार म्हणला की वित्त, शरीर म्हणलं की पित्त, आणि परमार्थ म्हणलं की चित्त. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी. हजार तीर्थाला गेला आणि चित्तन मन घरी घेऊन गेला, काही फायदा नाही महाराज. कुठेही जा तुम्ही, कहा गए थे तो कहानी और क्या लाया तो कुछ नाही. तुकोबराय सांगतात, माझे चित्त तुझे पायी रहे ऐसे करी काही, धरोनिया बाही बवहा तारे दातारा, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी धन्य तोचे विठोबा, माझे चित्त तुझे पायी. अनेक ठिकाणी साधू संतांनी वर्णन केलं की माझं चित्त तुझ्या चरणावर काय करायचं, स्थिर करायचं. कोणाच चालेल ती? नाही नाही, कसं नाही. वारकरी बाज आहे आपल्याकडं, पण आहे ना 2-3 चाली म्हणणारे वारकरी. आपणच म्हणा असं काही नेहमी का? त्यांचं आपण तान्य घ्यायचा. म्हणून प्रपंचावरची माया
कमी करायला सांगतात. का बरं? कारण प्रपंच आतापर्यंत कोणाचा परिपूर्ण नाही झाला. लक्ष देऊन ऐका. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी सुखनिद्रान ठरून इंगळाच्या. 7 दिवसात जेवढे काही कीर्तनकार आले त्यांनी कंबर बांधून तुम्हाला हेच सांगितलं की बाबा संसार खोटा आहे, संसार खोटा आहे, संसार खोटा आहे. मग मला बसणाऱ्या मंडळी एक छोटासा प्रश्न विचारायचा. संसार जर खोटा आहे, कीर्तनकार पण नरडा कोरडा पर्यंत सांगतोय, तरी तुम्ही लोकांनी संसार का सोडला नाही? याचं कारण असं आहे, सांगणाऱ्यांनी जर सोडला नाही तर ऐकणारे कधी सोडणार? संसारात अर्थ नाही म्हणून अर्थ कमवणारे कीर्तनकार महाराष्ट्रात जास्त झाले, त्यामुळे प्रॉब्लेम झालाय. नाही कळलं? डोंगर पळी सरे, रेंज कमी आहे, ताण घेऊ नका, पुढे चला. संसारात अर्थ नाही पण अर्थ कमवणारे लोक जास्त झाले, त्याच्यामुळे तर व्यसन मुक्तीवर बोलणाराच पिऊन बोलतो. कस काय जमल? पेल्याशिवाय त्याला बोलताच येत नाही, आणि तो सांगतो दारू वाईट आहे. जमणार नाहीये. तुकोबराय सांगतात संसार खोटा आहे, उगाच नाही सांगत. संसाराच्या नावे घालोनी शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजनी हे ढवळिले जग कविला लाग कळी काळाचा. संसारावर तुळशी पत्र ठेवलंय तुकोबराने. मग तुकोबराय सांगता दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार. मग खोटा असलेला फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट भगवंत, फलकट तो संसार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. नंदाचा नंदन तेने वेधियले मन, तेने वेधियले मन, तेने वेधियले मन. तेने वेदियले मन, तेने वेदियले मन, तेने वेदियले मन. तेने वेधियले पांडुरंगा ऐसे पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा. शुद्ध रंग, शुद्ध रंग वावे रंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा. अशुद्ध रंग शुद्ध रंग ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा. तुकोबराय सांगतात प्रपंचावरची माझ्या माया कमी कर. 1 माझं भरकटणारं चित्त तुझ्या चरणावर स्थिर कर. 2 आणि करायचं असेल तर हेच कर. ऐसे करीगा पांडुरंगा. पांडुरंगाने प्रश्न केला, पण कैसे करीगा पांडुरंगा? ऐसे करीगा पण कैसे? शुद्ध रंग वावे रंगा. शुद्ध रंगामध्ये माझं जीवन नाहलं पाहिजे. आता शुद्ध रंग आला म्हणजे अशुद्ध रंग आलाच, चांगलं आलं म्हणजे वाईट आलंच, ज्ञान आलं म्हणलं की अज्ञान आलं. मी एक वाक्यात सांगतो गड्यांनो तुम्हाला, शुद्ध म्हणजे काय आणि अशुद्ध म्हणजे काय. देवाला सोडून जगातले जेवढे काही रंग आहेत तेवढे सगळे अशुद्ध आहे. मी याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. देवाला सोडून तुमचं कीर्तन असेल ते सुद्धा अशुद्धच गड्यांनो. देवाला सोडून तुमचं गाणं असेल ते सुद्धा अशुद्ध आहे. काय अभागी कीर्तनकार आहे महाराज, मी आम्हाला काही कळत नाही, कोणत्या जन्माचं पाप केलं काही कळत नाही. नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळेस जगाचा मालक नाचत होता. नामदेव कीर्तन करी देव नाचे पांडुरंग. पर नुसता नाचत होता असं नाही, नाचता नाचता देवाचा गळला सावध होई ऐसे बोले, सावध होई देवा ऐसे बोले. कबीर महाराज सांगायचे, ओ देवा. अहो धोतर सुटलं जरा, ध्यानावर आहे का नाही तुम्ही? कबीर महाराजांनी सांगा. नामदेवराय कीर्तन करायचे, देव पंच पितांबर सुटेपर्यंत नाचत होता.
आम्ही एवढे आभागी कीर्तनकार आहे की आमच्या काल्याच्या कीर्तनात लोक झोपतात महाराज. काल्याच्या कीर्तनात म्हणजे किती ताकद आहे आपल्या वाणीत पहा. 2 दिवसापूर्वी एका कीर्तनाला गेलो होतो मी. एक मायमाऊली माझ्या समोर कीर्तनाला बसलेली होती. कीर्तन संपलं. 70-75 वर्षाची आई असेल. आल्यानंतर माझ्या गालावरून हात फिरवला. त्याला कोंबाळलं म्हणतात, आपल्या तिकडे जुन्या म्हातारा कोंबाळतात गालावर. आणि मग गालावरून हात फिरवल्यावर मला म्हणे, पुरुषू. म्हणलं काय गाई, किती गोड कीर्तन करतोस माय. मी लगेच आजीच्या जवळ बसलो. आजीच्या मांडीवर डोकं ठेवलं. म्हणलं आजी काय आवडलं ग तुला माझ्या कीर्तनातलं. ती मला म्हणे, बाळा मी काय शाळेत गेलेले आहे का, मला काही 1 2 3 कळतं काही नाही, फक्त मला एवढं कळतं बघ तू कीर्तन चांगलं करतो. मग माझी परत अजून उत्सुकता वाढली. नेमकं काय आवडलं असेल म्हातारीला आपलं. मी परत म्हणलं, आई तुला माझं गायन आवडलं का. मला तुला माझं बोलणं आवडलं का. मला आईचं गीत आवडलं का. मला काहीच नाही कळत बाळा, मला ते गायन कळत नाही, मला ते आईचं गीत कळत नाही, मला काहीच कळत नाही, पण एवढं निश्चित आहे की तुझ्यासारखा कीर्तनकार मी महाराष्ट्रात पाहिलाच नाही. मग तर मला तर अजून बरं वाटलं बाबा. मी परत हळूच म्हणलो, आई नेमकं खरं सांग ना तुला काय आवडलं. म्हातारी हळूच मला म्हणे, पुरुषोत्तम घरी 4-4 गोळ्या घेऊन झोपेत नाही रे म्हणे मला. काय म्हणली. घरी 4-4 गोळ्या घेऊन झोपेत नाही, तू नुसतं रुपाळी म्हणला तरी मला घोरायला लागले. मी काय ताकद आहे म्हणे तुझ्या वाणीत पहा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. आपलं त्यांचं फरक आहे महाराज. शुद्ध रंग म्हणजे देवाला सोडून जगातले जेवढे काही रंग आहेत तेवढे सगळे अशुद्ध आहेत. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, काहीतरी काळ काहीतरी वेळ तुमचा आत्मचिंतनामध्ये भगवंताच्या चिंतनामध्ये गेला पाहिजे. मी सांगू तुम्हाला, जीवनभर तुम्ही मांसाहार करा, दारू प्या, तुम्हाला काय उद्योग करायचे ते उद्योग करून घ्या. आणि एकदा सगळं केलं की एकदा या हरिनामाची दारू पिऊन पहा महाराज. एकदा या परमार्थाचा छंद घ्या, एकदा या परमार्थाचा आनंद घ्या. जाम पर जाम क्या पीते हो, रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी. एक बार हरिनाम का प्याला तो पी के देख तेरी जिंदगी सवर जाएगी. एकदा घेऊन पहा महाराज. ज्यांनी घेतला ते वेडे झाले. उदाहरण ऐका. हो मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी. वेडे झाले होते मीराबाई. अरे लोक मीराबाईला नाव ठेवत होते, यात नाव नाहीये. बाप कहे कुल नासी रे. ए मिरे, ज्या वयामध्ये संसार करायचा, ज्या वयामध्ये लग्न करायचं, ज्या वयामध्ये संसार थाटायचा, त्या वयामध्ये विना घेऊन देवाचं चिंतन करते. थोडा त्रास झाला का महाराज, विष का प्याला राजाजी ने भेजा, पिबत मीरा हासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. एकदा फक्त इथं या महाराज. इथं आला ना माणूस, तो 70 वर्षाचा माणूस म्हातारा सुद्धा पंढरपूरच्या निवृत्तीनाथ त्या दवारीत महाराज तरुण होतो. काय होतो, तरुण होतो. नुसतं म्हणलं ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ओ नानोबा माऊली तुकाराम. म्हातारा माणूस असू द्या, नुसतं ऐकलं ज्ञानोबा तुकोबा आहे की असं नसतो. ही ताकद परमार्थाची. म्हणून शुद्ध रंग व्हावे रंगा. आपलं जीवन शुद्ध रंगामध्ये गेलं पाहिजे. अगदी थोडा कालावधी तुमच्या आणि माझ्याकडे शिल्लक आहे महाराज. मला अभिमानानं सांगा वाटतं, स्वाभिमानानं सांगा वाटतं महाराज, एवढं काही मोठं असं बाजारपेठेचं गाव नाहीये महाराज तुमचं. एकदम छोटं गाव आहे. बरोबर आहे का नाही गुरुजी. गाव असं एकदम छोटं आहे. पण मी जेवढ्याही वेळेस तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये कीर्तनाला आलो ना महाराज, कीर्तनकार झाल्यापासून सांगतो, नाशिक जिल्ह्यामध्ये चांगल्या बाजाराच्या गावामध्ये सुद्धा कार्यक्रम केला. 10-10 हजार 15-15 हजार लोकसंख्येच्या गावामध्ये सुद्धा कार्यक्रम केला. पण कीर्तनकार झाल्यापासून एवढ्या छोट्या गावामध्ये एवढी पब्लिक पहिल्यांदा पाहिली महाराज. हा, तुम्ही नुसते म्हणायलाच आदिवासी भागात आहे. मला सांगितलं आमच्या निवृत्त सर्व आदिवासी भाग आहे. कशाचा आदिवासी भाग आहे महाराज. एवढं सुंदर, एवढे सुंदर कीर्तनकार. अरे जर असा परमार्थ जर आदिवासी भागातले लोक करत असेल तर अख्खा महाराष्ट्र आदिवासी झाला तरी चालतो महाराज. खरं सांगतोय तुम्हाला. अरे वाड्या वस्त्यावरचे लोक आहे महाराज, यायला सुद्धा रस्ता नाहीये. आम्ही तिकडे गेलो तर छोटीशी पोळे, पण एवढी उत्सुकता, एवढा आनंद. 1 किलोमीटर पासून रांगोळी टाकल्या होत्या महाराज. 1 किलोमीटर कशाला म्हणतात. आलेल्या प्रत्येक अतिथीचा सत्कार वगैरे महाराज. खरं सांगू का, आता हा एक आदिवासी पट्टा आहे आणि त्या वरती आपल्या वणीकडे जायला सुद्धा आदिवासी पट्टा आहे. दिंडोरी परिसरात
ते योजना सगळ्याच घेतात पण सगळे बागायतदार आहे. ह्या लोकांचा डबल फायदा आहे. दुष्काळी कोणीच नाही, आदिवासी म्हणून सगळे 100% फायदा घेतात शासनाचा. आणि तिकडे त्या वणीच्या भागात गेलो ना, एक शेतकरी म्हणे महाराज आम्हाला द्राक्ष सुद्धा चांगले होतात, डायरेक्ट विदेशात द्राक्ष जातात त्यांचे, म्हणजे जमिनी पण चांगले आणि फायदा 100% घेतात. महाराज हुशार लोक आहे ते. इकडचे काही लोक म्हणतात विदर्भातले लोक आत्महत्या करतात. आत्महत्या करत नाही आमचे लोक, मेलेल्या माणसाला फाशी देतात आणि त्याचे पैसे सरकारकडून काढतात. नाही उदाहरण सांगितलं लगेच, तुम्ही लगेच माझ्याकडे येऊ नका. कोणी कशा नाही मेला, बऱ्याच वेळेस कोणी कशा नाही मेला, लोक म्हणतात नाही यानं आत्महत्या केली. कोणी अपघातात जरी मेला तरी त्याला आत्महत्येचं स्वरूप देतात. तसं म्हणून मला आनंद वाटतो. तुम्ही थोडा गाव छोट आहे पण तालुक्याला सुद्धा लाजवला एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळी केला. हा जीवनातला खरा शुद्ध रंग आहे. माझी विनंती गड्यानं तुम्हाला थोडा काळ तरी भगवंत चिंतनासाठी द्या. मी तुमच्या समोर भीक मागतोय. जसं जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याला दान मागतायत, तसं मी एक दान म्हणून तुमच्याकडे मागतोय. प्रत्येक माणसाने, इथं आलेल्या प्रत्येक माणसाने माझ्या पत्रामध्ये एक दान टाका. दररोज सकाळी उठल्यावर न चुकता कमीत कमी 11 माळी तरी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा. मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. 11 माळी जपायला काय 15 मिनिटं सुद्धा नाही लागत. बस आंघोळीला बसले ना तुम्ही कपडे घालेपर्यंत रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी. खरं सांगा आंघोळ करताना आपल्या तोंडाला काय काम आहे? काहीच नाही. नो 1 तास दिवसातून काढा. मी नारदाच्या गादीवर सांगतो, तुमच्या जीवनात येणारं किती मोठं संकट असू द्या, जगाच्या मालक तारल्याशिवाय तुटे भवरोग संचित क्रिया मानभोग तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट. अख्ख्या विश्वाला ज्या काळाची भीती, त्या काळाच्या सुद्धा तोंडात मारू शकता. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? नावधड करा सहस्रनामाची, ते हे भव सिंधुशी थडी व्हावे. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भातावर हरी रामवाणी. जाऊ दे, मी सोपं उदाहरण सांगतो. याच्यापेक्षा नामाचा फायदा किती आहे. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आलेल्या मायांनो, खरं सांगा, खोटं बोलू नका. दत्तात्रयाच्या दरबारात तुम्ही बसले आहात. एखादी तरी माय माऊली इथं असेल ना, की तिचा नवरा दारू पित असेल, हात वर करा बरं. एक नाही, अख्ख्या बार शिंग्यामध्ये एक बेवडा नाही. अरे बाप रे बाप. मग तर राष्ट्रपती पुरस्कार द्यायला पाहिजे तुमच्यावर. एक बेवडा नाही, द्या सोडून. अजिबात हात वर करा नका. कार्यक्रम लाईव्ह चालू आहे. तुम्ही हात वर करायला जासाल आणि ते बावळ इकडे बसेल असेल, मी कीर्तन संपल्यावर निघून जाईल, ते तुम्हाला हानत हानत घरी नेईल बरं. हात नका वर. मायानो खरं सांगा, तुम्हाला असं वाटतं की तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी? मान सुद्धा नका आलू. मी मानसशास्त्राचा तज्ञ आहे. कोण माणूस कुचकाय चेहरा पाहून सांगू शकतो. कोण माणूस पैसे घेतले परत देत नाही, चेहरा पाहून सांगू शकतो मी. कोण माणूस हलकट आहे, चेहरा पाहून सांगू शकतो. मी सांगतो त्या मंत्राचा माया हो, फक्त 2 महिने जप करा. किती महिने जप करा? लाईव्ह कार्यक्रम चालू आहे, मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करून घ्या. मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा. जर तुमच्या नवऱ्यानं दारू नाही सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील नारदाच्या गादीवर सांगतो, मी कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद भगवंताच्या नावामध्ये. काही माय मावले तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय पहिला मंत्र. बरोबर आहे का नाही? बरं, मी काही बागेश्वर धाम एवढा ताकदवर महाराज नाही, एकदम साधा माणूस आहे. मला काही पर्ची पाहता येत नाही, काही नाही. मंत्र या वारकरी संप्रदायाचा एकच आहे. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम. रामकृष्ण हरी मंत्र. तुम्ही स्वयंपाक सुरू झाला, प्रत्येक मायमारूला चपाती भाजी भात वगैरे करायला 1 तास लागतो. मायावर किती वेळ लागतो? 1 तास तर लागतो. चपाती करायची, कांदा वगैरे कापायचा, सगळं करायचं 1 तास लागतो. त्या 1 तासात फक्त हाताला काम आहे, पायाला काम आहे, तोंडाला काय काम आहे? उद्यापासून करून तर बघा. स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. असं जर 1 तास भजन केलं तर 5000 वेळेस नामस्मरण होतं. मायावर किती वेळेस होतं बोला? किती? मग स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा. मग सकाळचं 5000 आणि संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं माया हो? किती झालं? 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल, ते जेवण आणि तो प्रसाद तयार होईल. काय तयार होईल? आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला फक्त 2 महिने श्रद्धेनं खाऊ घाला. त्यानं जर नाही दारू सोडली तुम्ही कीर्तन करायचं सोडून देईल. फक्त तुम्ही श्रद्धेनं करा. पण तुम्ही एवढ्या हुशार आहे, तुम्ही स्वयंपाक सुरू झाला की युट्यूब लावून देता. गाणे ऐकल्यावर
ते दारू नाही पिणार तर का हरिपाठ करणार आहे का हो महाराज? म्हणून परमार्थामध्ये भगवंताला खूप चिंतन. अरे तयाच्या चिंतने नाम घेता वाया गेला ऐसा कोणी. नाम घेतलं आणि तो मनुष्य वाया गेला. किती तुम्हाला सबसिडी दिली. काळ वेळ नाम देवाचं चिंतन करण्यासाठी स्नान नाही करावं लागत. कामामध्ये काम. काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल. दुःखाचे कुठेही राहा. हरी बोला देता हरी बोला घेता. उठता बैसता हरी बोला भांडता हरी बोला कांडता. सर्व कार्य करिता हरी बोल. नाथ बाबांनी तर किती गोड सांगितलं पहा. न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे दंडन मुंडन न लगे दंडन मुंडन न लगे दंडन मुंडन न लगे दंडन मुंडन न लगे पंचाग्नी साधन न लगे पंचाग्नी साधन न लगे पंचाग्नी साधन न लगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा 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 तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. मग थोडा तरी काळ माणसाचा भगवंत चिंतनामध्ये म्हणजे शुद्ध रंगामध्ये नाहला पाहिजे. ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा विठोबा जय जय विठोबार कुमाये विठोबार जय विठोबार कुमाये जय विठोबार जय जय विठोबार कुमाये विठोबार कुमार विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार विठोबार कुमाये विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुमाये विठोबार कुमार विठोबार कुमाये विठोबार कुमार विठोबार कुमाये विठोबार कुमार विठोबार कुमाये विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाये विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार कुमाये विठोबार कुमार विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाये विठोबार कुमार विठोबार कुमाये विठोबार विठोबार पांडुरंगा सुंदरंगा वावेला सुंदरंगा कैसे करेगा पांडुरंगा घेतलेल्या अभंगाच्या हरे विठ्ठल भगवान की जय विठोबार जय 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 लगेच द्यायचं कधी दोन मिनिट लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिढा ऐसे करी का पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंग. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली. 11:15 पर्यंत 2 चरण झाले. आता पुढचे चरण पुढच्या वर्षी पाहू. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली. मला आनंद आहे. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. मायबाप नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. या मंडपाचं जर निरीक्षण केलं प्रामुख्यानं गुरुजी, तर एक गोष्ट तुमच्याही लक्षात येईल आणि माझ्याही लक्षात येईल. या मंडपाचं निरीक्षण केलं, या मंडपाचा सर्वे केला, तर इथं 85% तरुणांची संख्या हा संप्रदायासाठी खूप चांगला विषय आहे.
आज महाराष्ट्रातल्या सर्वच लोकांना माझी विनंती, तरुणांना माझी विनंती आहे, तुम्ही असंच जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आले, असंच जर तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायच्या संप्रदायाजवळ आले, तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, भविष्यात 5 वर्षात वारकरी संप्रदायाची क्रांती महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आज समाजाला योग्य दिशा देण्याचं काम, समाजाला संघटित ठेवण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये कीर्तनकार वारकरी संप्रदायातले लोकच करतात. लोक काय बोलतील संप्रदायातल्या लोकांवर याचा विचार नका करू. फक्त माझी एक विनंती आहे, महाराष्ट्रातला कीर्तनकार मी असू द्या, माझ्यापेक्षा छोटा असू द्या का माझ्यापेक्षा मोठा असू द्या, आतापर्यंत संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकारांनी या नारदाच्या गादीवरून तुम्हाला दारू प्यायचं ज्ञान नाही दिलं गड्यांनो. आतापर्यंत संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकारांनी तुम्हाला चुकीचं ज्ञान नाही दिलं गड्यांनो. आतापर्यंत संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकारांनी तुम्हाला वाईट मार्गाचं ज्ञान नाही दिलं. म्हणून जगाच्या पाठीवर एक व्यासपीठ असायची नारदाची गादी, इथं चुकून सुद्धा समाजाची दिशाभूल केल्या जात नाहीये. म्हणून आज इथं बसायला जागा नाहीये. जेवढे तुम्ही माझ्या पाठीमाग पुढे बसलेले, अर्ध्याच्या वर लोक पाठीमाग सुद्धा बसलेले, तिकडे सुद्धा तेवढेच लोक आहे. का? लोकांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास आहे, लोकांच्या मनामध्ये एक गॅरंटी आहे की निश्चित संप्रदायाचे लोक कधीच समाजाची दिशाभूल करू शकत नाही. महाराज, पहिली अंधश्रद्धा जर या महाराष्ट्रातून कोणी घालवली असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायाने घालवलेली आहे. अजिबात कोणत्याच महाराजाने तुम्हाला आतापर्यंत बोकडे कापायचे नाही सांगितले. महाराज, शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते घेते, आपल्या पोटाशी रडते मागते सीते अवधान, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा, निवृत्तीनाथ दादाची वारी करा, आळंदीची वारी करा, पंढरपूरची वारी करा, परविया नारी माऊली समान समजा, प्रत्येक बाईला आपल्या आईचा दर्जा द्या, बहिणीचा दर्जा द्या. एवढी चांगले विचार जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायाचे. कोणत्या संप्रदायाचे? म्हणून मला आनंद आहे की तुम्ही सर्व एकजुटीने सर्व मंडळी एकत्रित आहात. मला तर असं वाटतंय जसं आज तुम्ही सप्ताहासाठी एकत्रित आलेले आहात, आज जसं तुम्ही कीर्तनासाठी एकत्रित आले, तसं जर जीवनभर या देशासाठी एकत्रित आले आणि प्रत्येकाने जर म्हणलं मी हिंदू आहे आणि हिंदुस्थान माझा देश आहे, तर भविष्यात 5 वर्षात हा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या एकीची गरज आहे. एक काळ या देशामध्ये असा होता, एक काळ या महाराष्ट्रामध्ये असा होता की आपल्या देवाचं गाणं आपल्याला ऐकायचं असेल तर परवानगी काढावी लागत होती. महाराज, आज म्हणायची काय गरज आहे? बन रहा है मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, वो अवधपुरी का धाम बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर. सर्वांनी हात वर करा बरं. एक हात वर करा. एक हो, नस नस में जो खून भरा है, खून तुम्हारे नाम का, नस नस में जो खून भरा है, खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे नाम का. अब हम नहीं हो से बड़ा दिल में हो जैसे चाहे कुछ भी हो जाए, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, वो अवधपुरी का धाम बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर. प्रभु रामचंद्र भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम, जय श्री राम. असं सर्व एकत्रित या आणि येणाऱ्या 22 जानेवारीला माझ्या प्रभू रामचंद्राचा अयोध्यामध्ये मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. प्रत्येकानं हिंदू म्हणून तिथं जा. माझी सर्वांना विनंती आहे, इथं जेवढे काही हिंदू बांधव माझे उपस्थित आहे, मरण्याच्या अगोदर एकदा तरी माया हो तुमच्या नवऱ्याला म्हणा, बाबा मला नाकातलं नको, कानातलं नको, गळ्यातलं नको, साडी नको, फक्त मला मरायच्या अगोदर एकदा माझ्या प्रभू रामचंद्राचं मंदिर माझ्या डोळ्याने पाहू दे. महाराज, अरे 50 घरं जर एखाद्या गावामध्ये मुस्लिम समाजाची असेल तर तिथं 50-50 लाखाची मस्जिद असते. ज्या देशामध्ये 75% हिंदू आहे त्या देशातलं राम मंदिर जगातलं सर्वात सुंदर मंदिर बांधणं चालू आहे. महाराज, आणि प्रत्येकानं 22 तारखेला ज्याला जाता आलं त्यानं तर जाच, पण ज्याला नाही जाता आलं, जसं दिवाळीला आपण आपलं गाव सजवतोय, जसं सप्त्याच्या काल्याच्या दिवशी माझ्या माता मावल्या सकाळी उठून
सारून घेऊन रांगोळी काढून सगळ्याच्या ग्रंथ मिरवणूक जशी आपली उत्साहात होती, त्याच्यापेक्षा अयोध्येच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा नाही होणार आहे. 22 तारखेला प्रत्येकाने आपल्या घराघरात माझ्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं काय करायचं, लोकार्पण करायचंय. ते काही प्रभू रामचंद्राचं मंदिर कोणत्या पक्षाचं नाहीये. प्रभू रामचंद्राचं मंदिर कोणत्या पक्षाचं नाहीये, कोणत्या व्यक्तिगत माणसाचं नाहीये. प्रभू रामचंद्राचं मंदिर हे तुमच्या आणि माझ्या हिंदू धर्माचं आराध्य दैवत आहे. काय आहे, आराध्य दैवत आहे. गावागावातून तिथं देणगी गेलेली आहे महाराज. कोणी 500 दिले, कोणी 1000 दिले, कोणी 1 लाख दिले, कोणी 10 लाख दिले, कोणी 5 लाख दिले. तुम्ही ज्यावेळेस त्या अयोध्येच्या मंदिरात जासाल त्यावेळेस तुम्ही सुद्धा लोकांना सांगसाल, अरे 1000 रुपये दिलेले मी त्या मंदिराला, हे मंदिर लोकांचं नाहीये, माझं आहे. मी 10 विटा दिलेल्या आहे, कोणी सांगाल मी 100 गोण्या दिलेल्या आहे. ते मंदिर कोणत्या पक्षाचं नसून, कोणत्या याचं नसून, ते सकल हिंदू समाजाचं प्रत्येकाचं राम मंदिर आहे. कारण प्रभू रामचंद्र हे प्रत्येकाचे काय आहे, आराध्य दैवत आहे. म्हणून सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. तरुणांना फक्त माझी विनंती, पोरांनो, जीवनामध्ये सगळं काही करा, फक्त व्यसन जीवनामध्ये करू नका. गड्यांनो, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. कष्ट करा, स्वतःच्या पायावर उभे राहा, गाड्या घ्या, घोड्या घ्या, चांगले घर बांधा, पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करू आणि दुसऱ्याचे लेकीवाळीचे जीवन बर्बाद नका करू. आपण फक्त जीवनामध्ये व्यसन नका करू. कारण या देशाला सगळ्यात मोठा लागलेला कलंक म्हणजे व्यसन आहे महाराज. निर्व्यसनी माणूस गरीब जरी असला तरी त्याच्यासारखा स्वाभिमानी जगात कोणीच नाहीये. म्हणून मला आनंद वाटतोय आज तुम्ही एवढ्या बहुसंख्येने इथं उपस्थित आहात. म्हणून देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा पार कुमार कुमार पार कुमार 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 कुमार